दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती। शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती। जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी। स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती, स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती। हे मुनी भगवा तो हाती, हे मुनी भगवा तो हाती। सुराज्य घडवण्यासाठी, सुराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई। आशीर्वाद हो पाठी आहे, आशीर्वाद हो पाठी। Today I am going to tell you about Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji Raje was born on 19th February 1613. His father name was Shahaji and mother name was Jidam. Shivaji Maharaj was great ruler. He fought for Swarajya. I salute him on his birth anniversary. सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव विद्या विष्णू कुराडे। मी इयत्ता 3री मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर मोरेवाडी। जगदंब जगदंब नाथ नाविती, जगदंब जगदंब नाथ नाविती। ज्यांच्या मनामध्ये राजेश्वर छत्रपती, ज्यांच्या मनामध्ये राजेश्वर छत्रपती। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर। मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव विदिका आहे। आज 19 फेब्रुवारी राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज हे शूर पराक्रमी व धाडसी राजा होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। त्यांनी आदिलशहा व मुघल बादशहा यांच्याशी लढा दिला। त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। ते रयतेचे व लोककल्याणकारी राजा होते। दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अशा या आदर्श व पराक्रमी राजास माझे कोटी कोटी प्रणाम। छत्रपतींच्या शूर मर्दांनो, होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान। तुम्हाला शिवरायांच्या, तुम्हाला शिवरायांच्या। जय भवानी, जय शिवाजी। आज आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते। त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली। ते एक आदर्श व लोककल्याणकारी